नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. सोमवारी बँकेक्स इंडेक्समध्ये आपल्याला विकली एक्सपायरीमध्ये कोणत्या लेवलवरती इंट्राडेमध्ये ट्रेड प्लॅन करायला हवेत, या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर बँकेक्स इंडेक्सचा आजचा क्लोजिंग 54,394 वरती झालेला आहे. तर बँकेक्स इंडेक्समध्ये आपल्याला डाऊनसाईडला हा एक ट्रेंड लाईन जाताना दिसत आहे. तुम्ही जर 15 मिनिटा टाइम फ्रेम लावला तर तुम्हाला हा ट्रेंड लाईन ड्रॉ करता येईल. तर तुम्ही हा ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवा. सोबतच 54,270 जो आजचा जो लो आहे त्याच लोवरनं बँकेक्सने आज 2 वेळा सपोर्ट घेतला आहे. तर तो पण लो खूप महत्त्वाचा असेल. सोमवारी बँकेक्स जर फ्लॅट ओपन झाला म्हणजेच 54,400च्या आसपास जर ओपन झाला तर चान्सेस आहेत की या ट्रेंड लाईनपासून बँकेक्समध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला मिळू शकते. या ट्रेंड लाईनवरनं आपल्याला जर पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला मिळाली तर आपण काय करू, एक्झॅक्टली 54,550च्या वरती ज्यावेळेस बँकेक्स ट्रेड करू लागेल त्यावेळेस आपण काय करू, 54,550च्या वरती बँकेक्समध्ये आपण एक कॉलचा ट्रेड घेऊ. त्या कॉलचे टार्गेट जे असतील ते 54,800 पर्यंतचे टार्गेट्स, म्हणजे जो आज हाय लागलाय काल जो हाय लागलाय तिथपर्यंतचे टार्गेट्स असतील. कालच्या हायच्या वरती नक्कीच आपल्याला एक चांगली रॅली बघायला मिळू शकते. म्हणजेच 55,000 पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला सोमवारी बँकेक्समध्ये बघायला मिळतील. तर हा जो मी ट्रेंड लाईन ड्रॉ केला आहे या ट्रेंड लाईनच्या वरती आपल्याला कॉलचा सेट आयडेंटिफाय करायचा आहे. फ्लॅट ओपनिंग नंतर जर बँकेक्स आपल्याला अशा प्रकारे जर आजच्या लोला ब्रेकडाऊन करून आजच्या लोला जर ब्रेकडाऊन करत असेल म्हणजेच काय, हा जो झोन आहे हा एक रेजिस्टन्स झोन आहे. 54,550चा जो लेवल आहे तिथं एक आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळत आहे. त्याच्यामुळं इथे जर ओपनिंग होऊन अशा प्रकारे जर डाऊन साईडला येऊन आजच्या लोला जर ब्रेकडाऊन केलं तर आपण काय करणार आहोत, 54,270च्या खाली एक पुटचा ट्रेड घेणार आहोत. त्या पुटचे टार्गेट जे असतील ते 54,000चं आपलं फर्स्ट टार्गेट असेल. ओके, 54,000चं आपलं 200 पॉईंट फर्स्ट टार्गेट असेल. त्याच्यानंतर आपल्याला 53,800 आणि 53,640 असे डाऊन साईडचे टार्गेट्स आपल्याला अजून बँकेक्समध्ये बघायला मिळतील. तर फ्लॅट ओपनिंगमध्ये ही स्ट्रॅटजी असणार आहे. सोमवारी बँकेक्समध्ये जर गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये 54,800 हा जो कालचा जो हाय लागला आहे तो एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यामुळं गॅप अप ओपनिंगमध्ये जर या रेजिस्टन्सपासून जर आपल्याला सेन्सेक्समध्ये फॉल बघायला मिळेल तर 54,800 वरती आपण काय करू, बँकेक्समध्ये एक पुटचा ट्रेड प्लॅन करू. पण त्यासाठी आपल्याला इकडे एखादी निगेटिव्ह कॅन्डल पण मिळणं गरजेचं आहे. 5 मिनिटा टाइम फ्रेमवरती जर बँकेक्समध्ये आपल्याला 54,810 वरती जर एखादी निगेटिव्ह कॅन्डल मिळाली तर नक्कीच आपण तिकडे पुटचा ट्रेड घेऊ. त्या पुटचे टार्गेट्स असतील या ट्रेंड लाईन पर्यंतचे किंवा क्लोजिंग पॉईंट पर्यंतचे 54,400 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँकेक्समध्ये बघायला मिळतील. हा ट्रेंड लाईन जर ब्रेकडाऊन केला तर अजून आपल्याला 54,270 पर्यंतचे टार्गेट्स बघायला मिळतील. 54,270चा जो आजचा लो आहे, आजचा लो जर उद्या गॅप अप ओपनिंग नंतर जर ब्रेकडाऊन केला तर नक्कीच आपल्याला अजून फॉल बघायला मिळू शकतो. त्या कंडिशनमध्ये 54,000 ते 53,800चे लेवल्स आपल्याला सोमवारी बँकेक्समध्ये डाऊन साईडला बघायला मिळू शकतात जर खरंच प्रॉफिट बुकिंग येत असेल तर. ओके, तर फर्स्टली आपण इथे जर पुट ट्रेड घेतला तर आपल्याला ट्रेंड लाईनच्या आसपास प्रॉफिट बुकिंग करायचं आहे. त्याच्यानंतर जर मार्केटनं पॉज घेतला, पॉज घेऊन आजचा लो जर ब्रेकडाऊन केला तर नक्कीच आपल्याला परत एकदा इकडे नवीन पुटची अपॉर्च्युनिटी मिळू शकते. ओके, दोन सेटअप आपल्याला स्पेशली गॅप अप ओपनिंगमध्ये मिळू शकतात. पण गॅप अप ओपनिंग नंतर जर बँकेक्सने आजचा हाय जर ब्रेकआउट केला, ओके, आजच्या हायच्या वरती प्रॉपरली जर 15 मिनिटची कॅन्डल जर क्लोज केली तर हा कंटिन्यू मुवमेंट कॅरी ऑन होऊ शकतो. तर त्या कंडिशनमध्ये आपण 54,810च्या वरती काय करू, बँकेक्समध्ये कॉलचा ट्रेड घेऊ. टार्गेट्स आपले असतील 55,000चा आपलं फर्स्ट टार्गेट असेल. त्याच्यानंतर 55,200, 55,400 असे आपले अपसाईडचे अजून टार्गेट्स बँकेक्समध्ये मिळतील. पण त्यासाठी गॅप अप ओपनिंग नंतर बँकेक्सला 54,800च्या वरती 15 मिनिटे बुलिश कॅन्डल क्लोज करणं गरजेचं असेल. त्यानंतर पण मार्केटमध्ये बघायचं आहे. 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज केली म्हणजे सर्व काही नाहीये. 15 मिनिटाची कॅन्डलचा हाय ब्रेकआउट झाला पाहिजे. नंतर काय होईल, बँकेक्स आपल्याला 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज पण दाखवेल. ओके, अशा प्रकारे क्लोज दाखवेल. पण त्याची नंतरची जी कॅन्डल असेल ती अशी रेड बनवू शकते. त्याच्यामुळं
आपण कॉलच्या ट्रेडमध्ये कितपर्यंत राहू, जोपर्यंत बँकेक्समध्ये 54,800च्या वरती बँकेक असेल, 15 मिनिटाची कॅन्डल इकडे क्लोज झाली, इथे तुम्ही जर ट्रेड घेतला तर आपला जो स्टॉप लॉस असला पाहिजे तो 54,800च्या आसपासचा असला पाहिजे. 54,800च्या आतमध्ये जर बँकेक्स पुन्हा एकदा येत असेल तर चान्सेस आहेत की परत एकदा आपल्याला एक फेक ब्रेकआउट इकडे बँकेक्समध्ये बघायला मिळू शकतो. ओके, त्याच्यामुळे लेवल्स खूप महत्त्वाचे असतात. लेवलच्या खाली मार्केट वरती जाऊन जर लेवलच्या आतमध्ये येत असेल तर कम्प्लिटली ट्रॅप असू शकतो. तर त्या ट्रॅपमध्ये आपल्याला अडकायचं नाही. जे पण आपला काय 4-5 पॉईंट किंवा 5-10 पॉईंटचा जो लॉस असेल तो आपल्याला लॉस बुक करायचा आहे. पण जर आपला लॉस जर मार्केट जर 54,810च्या आतमध्ये आलं नाही तर नक्कीच आपल्याला एक चांगला मोमेंटम अपसाईडला बघायला मिळू शकतो. हा आपला बँकेक्समध्ये गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण डिस्कस केला. गॅप अप ओपनिंग नंतर जर बँकिंग सरळ खाली आहे, इथे जर ओपनिंग होऊन जर खाली सरळ आला तर आपल्याला या ट्रेंडलाईनचा वेट करायचा आहे. कारण ह्या ट्रेंडलाईनला ब्रेकआउट करून पण बँकिंगमध्ये 54,270चा एक सपोर्ट आहे. त्याच्यामुळं 54,270च्या इथे जर बँकिंगचा सपोर्ट घेतला तर नक्कीच आपण 54,270च्या वरती काय करू, कॉलचा स्ट्रेट प्लॅन करू. टार्गेट जे आपले असतील ते पुन्हा एकदा 54,600 ते 54,800 पर्यंतचे टार्गेट्स आपले बँकेक्समध्ये अपसाईडला बघायला मिळतील. पण 54,270चा लेवल जर डाऊन साईडला ब्रेकडाऊन केला, 5 मिनिटाची कॅन्डल जर क्लोज केली त्याच्या खाली तर चान्सेस आहेत की आपल्याला एक फॉल बघायला मिळू शकतो. जो पण रेड कॅन्डल क्लोज होईल त्या रेड कॅन्डलचा लो ब्रेकडाऊन करणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे आपण इकडे पुढची पोझिशन बनवू शकतो. टार्गेट्स आपल्याला एक्झॅक्ट 53,800 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँकेक्समध्ये डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. हा आपला गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. म्हणजे गॅप अप ओपन होऊन सगळं मार्केट खाली आलं तर आपल्याला ट्रेंड लाईनचा वेट करायचं आहे. गॅप अप ओपन होऊन बँकेक जर ग्रीन कॅन्डल बनवून 54,800च्या इथे येईल तर इकडे आपल्याला थोडंसं वेट करायचं आहे. ओके, सोमवारी जर बँकेक्समध्ये गॅपडाऊन ओपनिंग झाले तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये चान्सेस आहेत की हा जो ट्रेंड लाईन आहे आणि हा जो लो लागला आहे इथून बँकेक्समध्ये आपल्याला रेजिस्टन्स फेस करताना बघायला मिळू शकतो. तर त्या रेजिस्टन्सवरती आपण नक्कीच काय करू शकतो, बँकेक्समध्ये पुढचा ट्रेड घेऊ शकतो. टार्गेट जे आपल्याला मिळतील 53,800 ते 53,650 पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला बँकेक्समध्ये बघायला मिळतील. तर कॉलचा रेट आपण कधी घेऊ, कॉलचा रेट आपण 54,600च्या वरती बँकेक्स ज्यावेळेस जाईल त्यावेळेस आपण कॉलसाठी जाऊ शकतो. त्याचे टार्गेट्स असतील 54,800 ते 55,000 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँकेक्समध्ये मिळतील. त्याच्यामुळे गॅपडाऊन ओपनिंग नंतरचं मार्केटचं स्ट्रक्चर कसं होतंय, गॅपडाऊन ओपनिंग नंतर बँकेक्सने जर क्लोजिंग पॉईंटला ब्रेकआउट अपसाईडला केला त्याच्यानंतर जर या ट्रेंडलाईनवरती अशा प्रकारे सपोर्ट घेत असेल तर आपल्याला अशा प्रकारे बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर त्याच्यामुळं ओपनिंग नंतरचं प्रायझेशन कसं बनतं हे बघणं गरजेचं असतं. पहिल्या लो नंतर सेकंड लो त्याच्या वरती लागत असेल तर मार्केटचं जे प्रायझेशन आहे ते अपसाईडचं प्रायझेशन आहे. पण पहिल्या हाय नंतर मार्केट जर सेकंड हाय त्याच्याला खाली बनवत असेल तर हे जे प्रायझेशन आहे ते कम्प्लिटली डाऊन साईडचं प्रायझेशन आहे. ते तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. ओके, हा आपला बँकेक्सचा सोमवारचा एक्सपायरी सेटअप आपण इकडे डिस्कस केला. खूप मोठी गॅपडाऊन ओपनिंग होत असेल म्हणजे 53,800 53,740च्या आसपासची ओपनिंग होत असेल तर मी नक्कीच इकडे काय करेन, कॉलचा रेट नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेन. कारण ऑलरेडी इथून आपल्याला बाउन्स बॅक बघायला मिळाला होता. 53,750 वरून आपल्याला बँकेमध्ये एक रिकव्हरी मुवमेंट बघायला मिळाली होती. त्याच्यामुळे बँकेत जर खूप मोठी गॅपडाऊन ओपनिंग झाली 53,800च्या आसपासची गॅपडाऊन ओपनिंग झाली तर मी एक रिकव्हरीचा एक रिव्हर्सलचा कॉलचा रेट घेण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. पण त्यासाठी पण आपल्याला पहिली कॅन्डल बुलिश असणं गरजेचं आहे. बुलिश कॅन्डलशिक जर मिळाली तर नक्कीच आपल्याला एक कॅरी ऑन मुवमेंट बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, हा आपला बँकेक्सचा सोमवारचा एक्सपायरी सेटअप आपण इकडे डिस्कस केला. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.